बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 36वा. श्री गणेशाय मा शिष्योत्तम नाम करणे लागे सिद्धाच्या चरणी विनवितसे कर जोडून भक्तिभावे करून सिद्ध म्हणे नामधारका. पुढील कथा असे नेका एक चित्ते तुम्ही एका ज्ञान होय समस्तांची त्या गंगापुरात होता विप्र वेदरत विरक्त असे बहुश्रुत कर्ममार्गे वर्तसे न घेतला प्रतिग्रह त्यागे त्याने परांनाशी जाऊ नेणे मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीच त्या ग्रामे प्रतिदिवशी विप्रयेती आराधनेशी सहस्रसंख्या ब्राह्मणांशी मिष्टान्न घालिती परियेसा एकोणिते विप्रनारी नानापरी दुःख करी परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंती मनात आपला पतिदेवहीन कधी नेणे परान्न भोजन काय करावे नारावेन म्हणून चिंती मनात वर्ततायसे तया स्थानी आला विप्र महाधनी अपरपक्ष करणे मनी म्हणून आला परियेसा त्या स्थानी विप्रांची क्षण दिले परियेसी सवे त्यांच्या स्त्रियांची आविन दिले अपरियेसा देखून ते विप्रवनिता पतीजवळी आली त्वरिता सांगती झाली विस्तारिता आमंत्रण ब्राह्मणाचे याते स्वामी अंगीकारणे अथवा आपणा निरोप देणे कांक्षा करते माझे मन मिष्टांना पूर्व जेवावे ऐकून येते वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करू भोजन आपला न घडे म्हणत असे निरोप घेऊन येते वेळी गेली त्या गृहस्थाजवळी आपण येऊ भोजनकाळी म्हणून पुसे तयाशी विप्र म्हणे यशी आम्ही सांगू दंपतीशी बोलावी आपल्या पतीशी तरीच आपले गृहा यावे विचार करून मानसी आली नरसी गुरुपाशी नमन करी साष्टांगेशी अनेक परी विनवित म्हणे स्वामी काय करणे बर्वे अन्न कधी नेणे आपले पतीशी सांगणे आवंते बर्वे घेत असे सांगू म्हणे दंपतीशी माझा पती नायक वचनासी न वचे कधी परांनाशी काय करू म्हणत असे ऐकून येते वचन श्री गुरुमूर्ती हास्य वदन बोलवून तच्छन संगती तया द्विजाशी श्री गुरुमती तयाशी जावे तू आमंत्रणेशी तुझे स्त्रीचे मानसी असे मिष्टाने जेवावे तिचे मनीची वासना जाण तुवा पूर्वावी कारण सदा दुश्चित अंतकरण कुल स्त्रियेचे असू नये एकूणी श्री गुरुचे वचन नमन करीतो ब्राह्मण विनवित असे कर जोडून नघे परान नेम असे गुरुवचन जो न घरी तो पडे रोरवा घरी निरोप तुमचा माझ्या शिरी जाईन स्वामी म्हणत असे पुसवणी श्री गुरुशी आले दंपती आमंत्रणाशी आनंद झाला बहुवशी तया विप्रस्त्रियेचे पितृनाम उच्चारून संकल्प करीतो ब्राह्मण अनेक परिचय मिष्टान्न वाढती तया दंपतीची भोजन करत्या समयाशी दिसे विपरीत तियशी श्वान सुकर येवनी हर्षी समागमे जेवताती कंटाळले तिचे मन उठे आपण त्यजून अन्न जेवित होते जे ब्राह्मण त्या समस्तांची सांगत असे ऐसे परिपती सहित आली नारी चिंता करीत पतीचे सांगे वृत्तांत श्वान उच्चिष्ट जीविले ती स्त्रियेशी म्हणे तो ब्राह्मण तुझे आपले देवही न घडले आपणा परान्न उच्चिष्ट श्वान शुक्रांचे ऐसे एकोणी स्त्रियेशी आली दोघी श्री गुरुपाशी नमन करते भक्तीशी एका श्रोते एक चित्ते श्री गुरु म्हणते कैसे सुख परांनाशी सदा दुशीशी पतीशी पुरले तुझे मनोरथ चिंता करीत द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला अपारू व्रतभंग झाला म्हणून परान्न न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी मिळाली सती वैरिणी दोष आपणा घडविले ऐकून त्याचे वचन श्री गुरु म्हणते असून पूर्विली स्त्रियेची वासना आता तिचे मन झाले कधी न वचे परांनाशी वर्तील तुझ्या वाक्य सरशी न करी चिंता मानसी दोष तुझं नाही जाणं आणि एक सांगेन तुझं जेणे धर्म घडती सहज अडला असेल एखादा द्विज देव पितृ कर्माविने कोणी न मिळे विप्रवतयाशी जावे तेथे भोजनाशी जरी तेथे तू न जाशी अनंत दोष असे जाण श्री गुरुचे वचन ऐकून विप्र साष्टांगी करीन मन विनंती तसे कर जोडून विनंती माझी परियेशी अन्न घ्यावे कोणाचे घरी घडती दोष कवण्यापरी जाऊ नये कवण्याद्वारी निरोपावे स्वामी श्री गुरुमंती विप्राशी अन्न घ्याव्याचे घरी पुसशी गुरु भुवनादिकी हर्षी जेवावे शिष्य वर्गा घरी वेदादिक द्विजन मातुलापुला शुश्रूषान सहोदरादी सहसोजन गृही अन्न जेवावे अडला विप्र ब्रह्मणाविन त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा विप्र म्हणे श्री गुरुशी विनंती माझी परियेशी निषिद्ध अन्न सांगा माशी कवण्या घरी घेऊ नये बहुजन एक अन्न करीती पृथक वैश्वदेव न करीती वर्जावे अन्न विप्रजाती महादोष बोलीजे धनगर्वी तामसा घरी कृपणे निर्दैव्या विचारी धार्मिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे दंभार्थाने जप करी अथवा काम्य रूपे हरी द्रव्य घेऊन जप करी त्या घरी जेवू नये कुळदेवत माता पिता सोडून जाई जो करता आपल्या गुरुची निंदा जेवू नये त्या घरी आपल्या कन्याजा माताशी क्रोधी करून सदा दुषी न घ्यावे अन्न त्या घराशी निपुत्रकाची घरी देखा समस्त दुष्कृत्य परांनाशी घडती देखा ब्राह्मणाशी तशीच जाण परिस्त्रियेशी संग केल्या नरक होय परगृही वास करिता जाय आपली लक्ष्मी त्वरिता अमुष्येशी परान्न जीविता मास पुण्य जाय देखा आपल्या कन्येच्या घराशी जाऊ नये भोजनाशी पुत्र झाल्या कन्येशी सुखी जावे अवधारा सूर्य चंद्र ग्रहणाशी अन्न घेऊ नये परियेशी जात अथवा मृत सुतकेशी जेवू नये परियेसा ब्राह्मणपणाचा आचार कवन रहाटे द्विजवर तैसे सडी करीती नर त्यांची कैसे दैन्य असे विप्रमध्ये व्यापिले आचार कर्म सांडिले याची काठी दरीर झाले स्वधर्म नष्ट होऊ नये विप्रविनवी स्वामीशी आमची विनंती परियेशी आचार धर्म केसी निरुपावे दातारा पराशर ऋषींशी सांगेन आचार परियेशी जेणे होय अप्रयासी सर्व सिद्धी पावती ब्रह्ममुहूर्ती उठून श्री गुरु स्मरण करुणी मग द्यावा मूर्ती तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश्वर मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतुसह सन कुमार
सनंदसह स्मरावे तैवेळी सह नारद तुमृतेखा स्मरावे सिद्धयोगी एका सप्त समुद्र अस्तिजेका स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषींते स्मरोनी सप्तद्वीपे सप्तभुवनी समस्त नामे घेऊनी मग म्हणावे प्रातस्मरण मग उठावे शयनस्थानी आचमन करून दोन्ही लघुशंखेशी जाऊनी शोचमन करावे भोजनापूर्वी परवदोनी जांभई आलिया शंखलिया दोन्ही लघुशंका शोचवणी दोन्ही आचमन करावे आधो वायू शब्द झालिया उखटे काही दृष्टी देखलिया दोन्ही वेळा आचमन्या सुचिवेय परियेसा जळी उदक नसेल जरी श्रोताचे मन कराने धारी स्पर्शावेश श्रीपुत्री येणे पवित्र परियेसा गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपाव्या आप ग मुक्त मग होता अरुणोदित बहिर्भूमीशी जाई जय यज्ञपवितकानी ठेवूनी नैऋत्य दिशे जाऊनी डोई पालव घेऊनी अधोमुख बैसावे व्रतबंध झालिया ब्राह्मणास हेचे आचार परियेस चारी वर्ण हाच उद्देश शौचविधी बोलविला विप्रदक्षिण तळहाती 5 तीर्थे विख्यात असती जे बोलिली असे श्रुती तेही आता सांगेन अंगुष्ठ मूळ तळहातेशी ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ परियेशी अंगुष्ठ तर्जनी मध्ये देशी पितृतीर्थ असे जाण चतुरंग गुळ तळवेवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठिका भगोत्तरी ऋषीतीर्थ असे जाणा तर्पण देव पितृ ऋषी जे स्थान तीर्थ करा हर्षी आचमन ब्रह्मतीर्थेशी करावे ब्रह्मविदजन्ये ब्रह्मतीर्थी आचमने तिनी केशव नारायण माधव म्हणून देवतीर्थे उदक सोडोनी गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूदन हस्त धुवोनी दोनी त्रिविक्रम मामन गाल स्पर्शोनी बिंबोष्ठी तळहस्ते ठेवोनी श्रीधर नाम उच्चारावे पुनरपी हस्त ऋषिकेशी पद्मनामे पाद स्पर्शी सव्यहस्त पंचांगुलीसी दामोदर शिरस्थानी चतुरंगुल पृष्ठेशी संकर्षण घ्राणेशी तर्जनी आदी अंगुष्ठेशी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ठानामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रांशी श्रोत्र स्पर्शावे अंगुष्ठ कनिष्ठकेशी अदुक्ष जना सिंह म्हणायसी अच्युते नाभी जनार्दनी हृदय स्पर्श पंचांगुली उपेंद्र शीर्षी देखा हरी श्रीकृष्ण भुजांश एका 5 अंगुली विधीपूर्वका येणे विधी स्पर्शावे श्री गुरुमंती ब्राह्मणांशी आचमन विधेय आहे ऐसे जे करते भक्तीशी दैन्यकेचे तया घरी करावे प्रातस्नान तेने होये सर्व साधन तेजोबल आयुष्यवर्धन प्रातस्नान केलिया अशक्य संकट झाले जरी अथवा मिळे निर्मळवारी स्नान करावयाच्या परी सांगेन एका ब्राह्मण अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान मंत्रस्नान करावे विधीने आपोहिष्टा मंत्रेशी अनेक स्नान फळे असती ज्याची असेल भावभक्ती गुरुदेवा दर्शन मात्री तीर्थस्नान फळ असे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्नान फळ असे प्रातस्नान कराव्याशी शुतोदक उत्तम परियेशी अशक्य असेल देहाशी उष्णोदके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झाली अग्निसंपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थाशी मुख्य असे प्रथम शीतोदक घालून पश्चात उष्णोदक मिळवून स्नान करावे प्रतिदिनी गृहाश्रमी घरी देखा नदी तीरी असे नरू अशक्त असे शरीरू स्मरण करून नदी निर्धारू आद्र वस्त्रे पुसावे मंगल स्नान विधान सांगेन एका ब्राह्मण रविवारी निषेध जाणं ज्वर होय अंगाशी कांतीहीनाशी सोमवारीशी मंगळवारी मृतपरीशी लक्ष्मी पावे बुधवारीशी धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त जाणं तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखी घरी प्रात पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा श्वेतवस्त्र ब्राह्मणाशी मुख्य असे परियेशी असावे उपवस्त्र बहिर्वस्त्रे श्री उत्तरवस्त्र घनविजय तया धोत्र नेसलियांवरी विभूती लावावी परी करी मंत्रविधान पुरसरी भस्म धारण करावे भस्म शुद्ध न मिळे जरी गोपीचंदन लावावे द्वारावती मुख्य धरी वरकण मृत्तिका आग्राह्य विवाहादी शोभन दिवशी देवताकृत्य श्राद्ध दिवशी अभ्यंगानंतर सुतकेशी गोपीचंदन वर्जावे प्रात संध्येचे विधान सांगेन एका ऋषीजन नक्षत्रे असताची प्रारंभून अर्घ्य सूर्यदेवी द्यावे सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे उदय समय अर्घ्य द्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जप सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे उदय समय अर्घ्य द्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधिवी त्वरिता आसन घालून निरुता चित्त दृढ करावे ब्रह्मतीर्थे त्रिराचमन विष्णू नामस्मरण प्राणायाम विस्तारून न्यासपूर्वक करावे ब्रह्मभ्रुवर्वस्वर म्हणून प्राणायाम करावे तिनी त्रिपदा गायत्री जपे कोणी जपनारासी सर्व सिद्धी आता करा मार्जनासी सांगेन एका समस्त ऋषी जैसे असते स्मृती चंद्रकेसी तेने विधी करावे अर्घ्य द्याव्याचे विधान सांगेन एका ऋषीजन क्रोशुंगा इतके उंच करून अर्घ्य द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपोनी सायं प्रात द्यावी तिनी हंस शुचिक मनस्मंत्रेशी मध्यान्ह अर्घ्य द्यावे अवधारा प्रात मध्यान्हही उभे बरवे सायं अर्घ्य वैसुने द्यावे हाच मन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा आस्वादित्य अर्घ्य द्याव्याचे कारण सांगेन कथा विस्तार
विस्तारून राक्षस मंदेह दारुण 30 कोटी आहे ती देखा. सूर्यासवे युद्धाशी नित्य येते परेशी. संध्या पडे देवांशी सूर्य होईल अपजय. अपजय होता सूर्याशी उदय अस्तमान नव्हे परेशी. कर्मे न चालती ब्रह्मणांशी स्वहा स्वधा कारण चाले. याची कारणे अर्घ्य देती तिची वज्रायुधे होती जाऊन दैत्यांशी लागती. पराभवती प्रतिदिवशी दैत्य असती ब्रह्मवंश त्यांशी बदली आघळती दोष. प्रदक्षिणा करीती जाती दोष आस्वादित्य म्हणून या. ब्रह्महत्येचे पापाशी भूप्रदक्षिणा दोष जाशी. चारी पावले फिरता केशी भूप्रदक्षिणा पुण्य असे. गायत्री जप केली या घरी एका एकची फल असे निका. बाहेर द्विगुण फल अधिका नदीशी त्रिगुण फल असे. स्थळ वृंदावनी देखा दशगुण फळे आहे ती अधिका. अग्निहोत्रादी स्थानी एका शताधिक फले असती. तीर्थदेवता सन्निधानी सहस्र फल असे निगोती. निर्गुणी शतकोटी फल हरिसन्निधानी ईश्वर सन्निधानी अनंत फळ. भिन्न काष्ठासनी वैसोने जरी जप करीती मनोहरी. दुःख होय त्यास अपारी तृणी भाग्य यश जाय. भस्मासनी व्याधिनाश कमलासनी सुख परियेस. कृष्णजनी ज्ञानप्रकाश व्याघ्रचर्मी मोक्ष स्त्रिया. कुशासनी वशीकरण सर्व रोग अपहरण. पापे जाती पळून आयु प्रज्ञा अधिक होय. गायत्री मंत्राची प्रशंसा एक चित्ते परियेसा. नाममंत्र असे परिशेषा अक्षरे दोन्ही पाप हरे. मनकार म्हणजे आपले मन त्रकार नाम आपला प्राण. मन प्राण एकवटून जप करावा एक चित्ते. जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती त्रिभुवनी. ज कार जन्म विच्छेदोनी प कारे जन्म पाप दुरी. चारी वेदांशी मूळ एक गायत्री मंत्र असे एक. याची कारणे जपावानिक वेद पठन फळ असे. ऐसा मंत्र न जपे नर वृथा जन्म जैसा सुकर. जप करा हो निर्धार चिंतिले फळ पाविजे. न करावा उदके बेसून त्वरित होय प्रज्ञाहीन. सांगेन त्याचे कारण अग्नी 3 विप्रमुखी आहे विनीय ग्राहवत्पत्य दाक्षिणाग्नी. तिसरा विख्यात अग्नी उदक संपर्क होता तेजत्व जाय अग्नीचे. उदक वर्जावे कारण बैसीजे आपण शुभासन. हस्तस्पर्शोनी नाभी स्थानी प्रातःकाळी जपावा. मध्यान्ही हृदयस्थानी जपावा. माळा धरुणी हस्तमुखे स्पर्शोनी सायंकाळी जपावा. उभेने करावा प्रातःकाळी बैसोनी कीजे मध्यान्हकाळी अथवा उभे राहुनी निश्चळी उभय पक्षी करावा. बैसोन जपावा सायंकाळी. पाहावा वृक्ष निर्मळी जरी वृक्ष नसे जवळी. नासाग्र नयनी जपावा. ब्रह्मचारी गृहस्थाशी जप नेमिला अष्टोत्तरेशी. वानप्रस्थ यतीश्वराशी सहस्रमुखे करावा. संधी विग्रह होय जरी 28 करापुरी. अशक्य होय जरी 10 वेळ जपावा. उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुखे गोप्यसी. प्रकट वाक्य अक्षराशी कनिष्ठ प्रकार परियेसा. त्रिपाद असती गायत्रीशी म्हणून न म्हणावे परियेशी. म्हणता पातक महादोषी महानरक अवधारा. पृथक करून त्रिपादांशी जपा मंत्र अतिहर्षी. पापे जाती ब्रह्महत्या दोषी अनंत पुण्य पाविजे. अंगुळी जपे एक पुण्य परमांगुलीने दशगुण. शंखमणीने होय शतगुण. प्रबलमाला सहस्रफळ. स्फटिके 10 सहस्र पुण्य. मौक्तिके लक्ष गुण जाण. पद्माक्षी जप निर्गुण. दशलक्ष पुण्य जसे. कोटी गुणे सुवर्णमाला. कुश रुद्राक्ष अनंत फला. जप करा तुम्ही निश्चळा गोप्यमाला धरून या. जप करिता नुलंघिजे मेरू. पाप बोलिजे अपारू. प्राणायाम केला त्रिवारू. मेरू लंघिले पाप जाय. गायत्री जप 3 पादास. तेही करावा एकादश. पापांचा सर्वनाश. त्रिरात्रीचे पाप जाय. अष्टोत्तरशत जप करिता अमोघ. पाप जाय त्वरित. करावा सहस्र एक चित्ता. उपपातके नासकी महापातकादी दोषाशी. कोटी जप करावा परियेशी. जी जी कामना इच्छिशी त्वरित होय अवधारा. जप करावा मन दृढे न पहावे मागे पुढे. शूद्राधिक जातीकडे संभाषणादी करू नये. कडू नये देह आपुले. नेनता जरी इतुके घडे. श्रोत्राशमन करा वाहिले. दोष नाही अवधारा. ब्राह्मणाचे दक्षिण काना. सप्तदेवता आहे ती जाणा. स्पर्श करता दर्शना. पापे जाती परियेसा. जपता निद्रा येई जरी. अधोवायू जांभई आली जरी. क्रोधरूप जपता भारी. पापे घडती अवधारा. नेनता घडे येतुके जरी. आसमन करावे श्रोत्री. अग्नि सूर्य धेनू दर्शन करी. विष्णू मंत्र जपावा. कुंडी स्थापनी अग्नीशी. करावे नित्य हवनाशी. वारा घालू नये तयाशी. हाते बरणे मुखे सुपे. व्याधिष्ट होय पर्णवाते. सुपे दारिद्र धनक्षय. मुखे फुंकिलिया आयुष्य जाय. हस्ती मुळी होय मृत्यू. फुंकणी अथवा विंझणेशी. वायू घालावा अग्नीशी. काष्ठी समृद्धी परियेशी. ज्वलित असावा अग्नी देखा. ज्वाला निघती जय स्थानी. आहुती घालावी तिये वदनी. समिधा आणाव्या ब्राह्मणी. शूद्र हस्ते घेऊ नये. समिधा पुष्पे द्रुवा देखा. आणू नये शूद्रे एका. होमद्रव्य आहे ती विषेका. सांगेन नावे परियेसा. साळी सावे निवार. तांदूळ असती मनोहर. गोधूम जव निर्धार. यावा नाळ राळे मुख्य असती. 60 दाणे मिती प्रमाण. आहुती मुख्य कारण. अधिक अथवा न करा उणे. वृत्त संपर्क करावे. वृद्ध नसेल समयासी. तिळ पवित्र होमाशी. तिळांचे तैल परियेशी. तेही पवित्र असे देखा. स्वाध्याय दिवसाची म्हणा वेद शक्तीशी. अनध्याय होय त्या दिवशी. एक ऋचा म्हणावी तेही नये एखाद्याशी. मंत्र म्हणावा विशेषी. नमो ब्रह्म
म्हणे मंत्राशी 3 वेळा जपावे. एखाद्या दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री. वेद पठन फल असे श्वेत तीळ देवांशी, धूम्रवर्ण ऋषीजनांशी, कृष्णवर्ण पितरांशी तीळ तर्पण करावे. यज्ञोपवीत सव्य देवांशी, निवतीने करावे ऋषींशी, अपसव्य पितरांशी तर्पण करावे येणे रीती. देवांशी अंजुली 1, ऋषींशी अंजुली 2 सम्यक, पितरांशी अंजुली 3 तर्पण ऐसे करावे. स्त्रियांशी अंजुली 1 देखा, व्यतिरिक्त माता बंधूंशी एका सापत्नी आचार्य नामिका द्वजंगुली करावे. देव ब्राह्मण ऋषी श्वरांशी अक्षता मुख्य तर्पणाशी, कृष्ण तीळ पितरांशी अनंत पुण्य परियेशा. जदी न करीतील तर्पण उत्के मुख्य करा जाण, मुद्रिका हस्ती असे सुवर्ण दर्भ पवित्री करावे. पाय न धुता मंगळ स्नान, तिला विघ्न करता तर्पण, श्राद्ध करी दक्षिणेविन निष्फळ असे अवधारी. निषिद्ध बोलले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेशी, दीपवाळी चतुर्दशीशी करावे तर्पण परियेशा. अंगारक कृष्ण चतुर्दशीशी यमाचे नावे विधीशी करावे तर्पण परियेशी. यज्ञोपवीत सव्याने एक तीळ घेऊनी त्रिवार अंजुली देऊनी यमाचे नाम उच्चारुनी तर्पण करावे भक्तीने. यमाची नावे त्रयोदशी सांगेन एका विस्तारिशी. यम धर्म राज नामे ऐसी, मृत्यू अंतक चौथा जाना, वैवस्त काल देखा सर्व भूत क्षय एका. 8वा औदुंबर नामिका नीलाय परमेष्टी 10 जाना, वृक्कोदर चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका. पृथक नामे म्हणून एकेका, नदीत द्यावे परियेसा. समस्त पातके नास्ती, रोग व्याधी न पीडिती, न घडे कधी अपमृत्यू, शनेश्वरादी महापीडा. शुक्ल पक्षी माघमाशी तर्पण करावे अष्टमीशी, भीष्मनामे परियेशी वर्ष पातके परिहार होती. ऐसे तर्पण करूनी सूर्यनामे अर्घ्यतिनी द्यावी समस्त द्विजनी, म्हणे नृसिंह सरस्वती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वत्याख्याने सिद्धनामधारक संवादे आणि रूपम नाम षट्त्रिंशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रय नमस्तु. श्री गुरुदेव दत्त.